याबद्दल तर अनेक गोष्टी सांगता येतील, पण सत्ता कोणाच्या हातात असू नये याचं उत्तम उदाहरण जर कुठलं असेल तर ते वसई विरारची महानगरपालिका आहे. ज्या प्रकारे या महानगरपालिकेचा उपयोग हा केवळ एटीएम म्हणून करण्यात आला, एटीएम म्हणून केवळ आपला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आपली घरं भरण्याचं जे काम या महानगरपालिकेतून झालं, त्यामुळेच कुठेतरी या शहरांची जी परिस्थिती आहे ही आपल्याला अतिशय खराब अशा पद्धतीनं पाहायला मिळते. विकासाची जी गती MMR रिजनमधल्या इतर महानगरपालिकांची आपण पाहतो त्या तुलनेमध्ये सर्वात कमी गती आपल्याला या महानगरपालिकेची पाहायला मिळते. भ्रष्टाचार, गुंडागर्दी, लोकांना धमकावणं अशा अनेक गोष्टी वर्षानुवर्ष आपण या ठिकाणी पाहिल्या आणि जाणीवपूर्वक लोकांना एकीकडे अवैध बांधकाम करायला लावायचं आणि मग दुसरीकडे धमक्या द्यायच्या, त्या धमक्या देऊन पुन्हा निवडून द्यायचं. अशा पद्धतीनं एका अतिशय वाईट अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खरं म्हणजे एक काळ आपण बघितलेला आहे ही अशी एक मुंबईसारखी धडपडणारी अशा प्रकारची नगरी होती. केळी, दूध, भाजीपाला अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी द्यायच्या. मेहनत, प्रामाणिकपणा, स्वाभिमान या सगळ्या गोष्टी या ठिकाणी होत्या. पण कालांतराने तेव्हा या ठिकाणी दहशतीचं राज्य तयार झालं आणि त्यातून मग हे शहर, ही महानगरपालिका, हे सगळं क्षेत्र वेगळ्याच करण्याकरता ओळखायला जायला लागलं. या ठिकाणी खून, मारामाऱ्या, दरोडे, वेगवेगळ्या प्रकारचे धंदे, रेती माफिया, टँकर माफिया, रॉकेल माफिया यांचे एक राज्य आपण अनेक वर्ष या ठिकाणी पाहिलं. खासदार, सर्व आमदार, आमच्या भगिनी आणि पालघर जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाला एक चांगली महिला पदाधिकारी जी आपल्यावर लक्ष ठेवण्याकरता दिलेली आहे ती आमची पूनमताई महाजन. मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उमेदवारी मिळाल्यानंतर नगरसेवक पदासाठी लढत असलेले सगळे उमेदवार बंधू आणि भगिनी, मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. मी आता रवींद्र चव्हाण आणि देवेंद्रजींना सांगितलं की साहेब मी आता मीरा भाईंकडून वसईकडे येत असताना या परिसरातील विकास बघत असताना जर याला विकास म्हणत असतील तर जे ग्रामीण भागातले आमचे रस्ते आहेत, शेतांमध्ये जाणारे रस्ते, ते तरी या वसई विरारपेक्षा चांगले असं मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं. विकासाच्या नावाखाली मतं मागणारी लोक शेत्या बाजूला फिरत आहेत, परंतु खऱ्या अर्थाने जर या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्याचं ध्येय कोणी घेतलं असेल ते म्हणजे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस साहेब. आणि या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालच्या आमच्या हे सरकारनं महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक विकास कामं केलेली आहेत. ठाणे असू द्या, मीरा भाईंदर असू द्या, नवी मुंबई असू द्या, विकसित असलेली ही शहर आहे आणि ते शहर, तशीच शहरं तुम्हाला जर वसई विरारच्या माध्यमातून चांगलं आणि सुनियोजित निर्माण करायचं असेल तर शेवटी महायुतीला मतदान करण्याशिवाय पर्याय. आणि मी आपल्याला आवर्जून सांगतो, ज्या शहरांवर, ज्या महापालिकांवर देवेंद्र फडणवीस साहेबांचं लक्ष जातं, ज्या महापालिकांवर, ज्या नगर परिषदेवर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं लक्ष जातं, तो हे शहर आणि ते महापालिका विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नशिबवान आहात. महापालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, सर्व खासदार आपले आहेत, सगळे आमदार आपले आहेत आणि महापालिकेमध्ये सत्तेमध्ये शेवटी आपले नगरसेवक ज्या ठिकाणी निवडणूक जास्तीत जास्त येणार आणि वसई विरार महापालिकेमध्ये महायुतीचा झेंडा फडकवणार तुम्हाला खात्री. परंतु ती खात्री बाळगत असताना मी तुम्हाला सांगतो, अभिनय तू कमी नाही या प्रश्नाला तुम्ही कामाला लागा. फक्त 30-40-50 आपल्याला
विरार के बाद नवी मुंबई डेवलप हुआ। कैसे विकास हुआ है नवी मुंबई का, कैसे विकास हुआ है मीरा भाईंदर का। तो अगर मीरा भाईंदर का विकास हो सकता है, अगर नवी मुंबई का विकास हो सकता है, तो वसई का विकास क्यों नहीं हो सकता, ये सोचना है। और फिर हमें कमल और धनुष्यबाण पे वोट करना है कि अगर भारतीय जनता पार्टी महायुति की सत्ता आती है तो वसई विरार में मेट्रो आएगी, वसई विरार में रिंग रोड आएगा, वसई विरार में कोस्टल रोड आएगा, वसई विरार में मल्टी स्पेशल। हॅलो हॅलो नमस्कार. कृपया आलेल्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एक आवाहन आहे की ज्याने आपल्या गाड्या आणलेल्या आहेत त्यांनी कृपया गाड्या मध्ये आणू नये. गाड्यांची पार्किंग